सध्या देशामध्ये एसबीआय, बीजेपी आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकारची लढाई सुरू आहे. कारण मागच्याच महिन्यात सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड रद्द करून सांगितलं की मतदात्याला जाणण्याचा अधिकार आहे की राजकीय पक्षांना फंडिंग कुठून मिळते, आणि ते बॉन्ड्स रद्द करून सुप्रीम कोर्टाने एसबीआयला त्या सगळ्या इलेक्टोरल बॉन्डची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला देण्याची ऑर्डर दिली. आणि आता एसबीआयने त्या संपूर्ण बॉन्डची माहिती निवडणूक आयोगाकडे जमा केलेली आहे आणि आता ती माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लाईव्ह आहे. तर आता एसबीआयने दिलेल्या डेटानुसार सर्वात जास्त भाजपला 6060 करोडची फंडिंग मिळाली, जो एकूण बॉन्ड्सच्या पैशाचा 47.5% भाग आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेसला 1609 करोडची फंडिंग मिळाली आणि त्यानंतर काँग्रेसला 1409 आणि बीआरएसला 1214 करोडची फंडिंग मिळाली. आणि या देणगी देणाऱ्यांमध्ये फ्युचर गेमिंग्स अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने 1368 करोड आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने 966 करोड रुपये देऊन या दोघी कंपनी टॉपला आहेत. पण एसबीआयने दिलेल्या डेटामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बॉन्डचा सिरियल नंबर मिसिंग आहे. आणि त्याचमुळे हे समजत नाहीये की कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला बॉन्ड दिलाय. आणि ह्याच मुद्द्यावरून आता प्रश्न उभे राहत आहे की एसबीआय त्या राजकीय पक्षांना वाचवते की काय. तर मित्र